सेलिब्रिटींबद्दल छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते। एक काळ असा होता जेव्हा या सेलिब्रिटींचा एक फोटो मिळवण्यासाठी किंवा त्यांचे खास फोटोशूट पाहण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांना पैसे खर्च करावे लागायचे। प्रसिद्ध मॅगझिन, वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्येच त्यांचे खास फोटो पाहायला मिळायचे। मग चाहते त्याचीच कात्रणं स्वतःकडे जपून ठेवायचे। जसजसा हा काळ पुढे सरकत गेला तसतशी मग फोटोग्राफर्सची डिमांड वाढत गेली। इंडस्ट्रीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच फ्रीलान्स फोटोग्राफर होते जे सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करायचे आणि त्या फोटोंना खूप मागणी असायची। 2000 नंतर या गोष्टी बऱ्याच बदलत गेल्या आणि फोटोग्राफर्स सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो क्लिक करू लागले। जसजसं हे विश्व डिजिटल होऊ लागलं, सोशल मीडियाचा वापर वाढू लागला, तसे या फोटोग्राफर्सना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं। हेच फोटोग्राफर्स आता पापाराझी म्हणून ओळखले जातात। हे पापाराझी कोण असतात, त्यांच्या कामाची पद्धत काय असते, सेलिब्रिटींच्या फोटोसाठी त्यांना किती आणि कसे पैसे मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये पापाराझी कल्चर कसं वाढत गेलं याविषयी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। गेल्या काही वर्षात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पापाराझी कल्चर प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता हे पापाराझी म्हणजे सर्वसामान्य भाषेत बोलायचं झाल्यास फोटोग्राफर्सच असतात, फक्त सध्याच्या डिजिटल विश्वात त्यांना ही वेगळी ओळख मिळालेली आहे। सेलिब्रिटी जिमला जाताना येताना दिसले, एखाद्या रेस्टॉरंट बाहेर दिसले किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले की त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे पापाराझी क्लिक करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात। फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर त्यांचे खास व्हेरिफाईड अकाउंट्स आहेत आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा सुद्धा लाखोंमध्ये आहे। विरल भयानी, मानव मंगलानी, वरिंदर चावला हे स्वतः एकेकाळी सेलिब्रिटी फोटोग्राफर होते आणि आता त्यांची एक टीम पापाराझी म्हणून काम करते। सेलिब्रिटी ज्या रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा ज्या सलून आणि जिममध्ये जातात तिथेच पापाराझी कसे पोहोचतात असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेकदा पडतो। तर या सगळ्या मागे पापाराझींची एक मोठी यंत्रणा काम करते। बॉलिवूड इंडस्ट्रीत पापाराझी कल्चरला सर्वाधिक खतपाणी सोशल मीडियामुळेच मिळालंय। हे सेलिब्रिटी एअरपोर्टला कोणते कपडे घालून जातात, जिमला कसे जातात, रेस्टॉरंटमध्ये कसे जातात हे सर्व नेटकऱ्यांना पापाराझींच्या अकाउंटवर दिसू लागलं। जसजसा त्यांच्याकडून प्रतिसाद वाढत गेला तसतशी त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली। मग ते सेलिब्रिटींचा पाठलाग करू लागले, त्यांच्या कारचा पाठलाग करू लागले आणि ते जिथे दिसतील तिथे कॅमेरा घेऊन त्यांच्या समोर उभे राहिले। एकेकाळी फ्रीलान्स सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांनी आता पापाराझींची एक मोठी टीमच तयार केली आहे। विरल भयानी, मानव मंगलानी, वरिंदर चावला यांसारख्यांच्या हाताखाली काम करणारे हे पापाराझी विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करतात। काही जण सेलिब्रिटींच्या घराबाहेरच तासनतास त्यांची प्रतीक्षा करतात, तर पापाराझींची एक टीम 24 तास एअरपोर्टवर असते। एअरपोर्टवर कधीही कोणतीही सेलिब्रिटी दिसू शकते म्हणून तिथे शिफ्टमध्ये काम करणारे पापाराझी नेमले जातात। कोणती सेलिब्रिटी कुठे आहे याची माहिती त्यांना टिप्सच्या माध्यमातून मिळते आणि मग त्या ठिकाणी ते आपले कॅमेरे घेऊन पोहोचतात। एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन असेल तर अशा वेळी सेलिब्रिटींची PR टीम स्वतः त्यांना फोन करून बोलावते। अनेकदा हे पापाराझी सेलिब्रिटींच्या कारचे नंबर पाठ करून ठेवतात आणि त्या कारचा पाठलाग करतात। मोठमोठ्या सेलिब्रिटींची एक झलक टिपण्यासाठी त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। शाहरुख खान त्यापैकीच एक आहे, त्याच्यासाठी कधीकधी 24 तास सुद्धा वाट पाहावी लागते। सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या या पापाराझींचं आर्थिक गणित सर्वसामान्यांना थक्क करणारं आहे। एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो मिळवण्यासाठी ते इतकी मेहनत का करतात किंवा इतकी रिस्क का घेतात या प्रश्नाचं उत्तर त्यांचं आर्थिक गणित देऊ शकेल। सोशल मीडिया नसताना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो मिळवण्यासाठी चाहते खूप पैसे मोजायचे, मात्र आत्ताचं गणित हे थोडं वेगळं आहे। त्यांना सेलिब्रिटींच्या एका फोटो आणि व्हिडिओ मागे पैसे मिळतात। काहींचे पॅकेजेस ठरलेले असतात, काहींची वृत्तसंस्थांशी करार असतो आणि त्यानुसार त्यांना पैसे मिळतात। शिवाय सोशल मीडियाद्वारेही पापाराझींची बरीच कमाई होते। प्रत्येक सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेनुसार त्याचं रेट कार्डही ठरलेलं असतं। शाहरुखच्या फोटोंसाठी पापाराझींना सर्वाधिक पैसे मिळतात। त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रियांका चोप्रा जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा तिच्या फोटोंना प्रचंड मागणी असते। प्रियांका ही ग्लोबल स्टार असल्याने तिच्या फोटोंना जगभरात खूप मागणी आहे। तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींना चांगले पैसे मिळतात। या सेलिब्रिटींचे व्हिडिओ ते यूट्यूब चॅनलवरही अपलोड करतात। यूट्यूबच्या माध्यमातूनही त्यांची चांगली कमाई होते। सेलिब्रिटींचे एक्सक्लुझिव्ह फोटो किंवा व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी या पापाराझींमध्ये प्रचंड स्पर्धा आहे। कोणतीही घटना आपल्याकडून राहू नये यासाठी त्यांची टीम सतत अलर्ट असते। यासाठीच एअरपोर्टवर ते पूर्ण वेळ पापाराझींची एक टीम ठेवतात। पापाराझी कल्चर वाढल्यापासून सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातही ढवळाढवळ वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत।
या विरोधात अनेक सेलिब्रिटींनी आवाज सुद्धा उठवलाय। अभिनेत्री आलिया भट्ट जेव्हा तिच्या घरातील बाल्कनीत बसली होती तेव्हा एकाने हळूच तिचा व्हिडिओ शूट केला होता। या विरोधात तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला होता। अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी पपाराझींना विनंती करून त्यांची मुलगी वामिकाचे फोटो क्लिक करण्यास मनाई केली। रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात त्यांच्या मुलीबद्दल हेच पाऊल उचललं होतं। अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खानची एकेकाळी सोशल मीडियावर खूप क्रेज होती। तैमूरच्या फोटो आणि व्हिडिओंना खूप डिमांड असल्याचं पाहून पापाराझी सुद्धा घराबाहेर तासनतास त्याची प्रतीक्षा करायचे। तो शाळेत किंवा ट्युशनला जात असताना त्याचा पाठलाग करायचे। एके दिवशी तैमूर ट्युशनला जात असताना जवळपास 40 ते 50 पापाराझी बाईकवरून त्याच्या कारचा पाठलाग करत होते। या घटनेनं त्याची नानी सुद्धा घाबरली होती। अखेर सैफने फोन करून पापाराझींना विनंती केल्यानंतर त्यांनी शाळेत किंवा ट्युशनला जाताना त्याचा पाठलाग करणं बंद केलं। ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आल्यानंतर पापाराझी आणि मीडियाने ज्या प्रकारे काम केलं त्यावर अभिनेता शाहरुख खानचीही नाराजी असल्याचं पापाराझी वरिंदर चावलाने बोलून दाखवलंय। आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख पापाराझींना त्याचे फोटो क्लिक करण्याची संधी देत नव्हता। इतकंच नव्हे तर त्या प्रकरणापासून शाहरुखने त्याच्या कारला काळ्या रंगाचे काचही लावून घेतलेत। पापाराझींमुळे काही सेलिब्रिटींची लोकप्रियता वाढली तर काही जण पापाराझींमुळे सेलिब्रिटी बनले। उर्फी जावेद, ऑरी, शर्लिन चोप्रा यांसारख्यांना पापाराझींमुळे सोशल मीडियावर ओळख मिळाली। मिळणारी प्रसिद्धी ही सकारात्मक असो किंवा नकारात्मक, ती प्रसिद्धीच असते असा नियम उर्फी, शर्लिन आणि राखी सावंत यांना लागू झाला। म्हणूनच त्यांनी सुद्धा या पापाराझी कल्चरचा पुरेपूर फायदा उचलला असं म्हणायला हरकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।